हॅलो, नमस्ते. आज आपण बाहीची कटिंग करणार आहे आणि बाहीची कटिंग कशी करायची आणि तिची घडी किती घ्यायची हे आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहे. आता आपली हे 34 मापाची छाती माप आहे आपल्याला हे. तर त्यानुसार बाही कशी घ्यायची आता आपली. तर आपला 34 मापाची छाती आहे त्याचा चौथा घ्यायचा. तर आपला 34 मापाच्या छातीचा चौथा आपला हा 8.5 येतो. तर आपली बाहीची घडी ही 8.5 टाकायची. म्हणजे छातीनुसार आपण बाहीची घडी टाकायची. हे बघा मी 10 उंचीची बाही आणि दंडघेर 5.5. तर बघा ही सरळ रेष ओढून घेते आणि इथून आपण उंची लावणार. तर बघा उंची आता हे आपल्या आवडीनुसार घ्यायची. तुम्हाला जेही उंची आवडीची असेल तर बघा आपण लांबाई घेणार. तर लांबाई आपली 10 इंचाची आहे. तर त्यामध्ये आपण 1 इंच मार्जिंगसाठी घ्यायचं. हे कंपल्सरी आहे. अस्तरचं असलं तर 1 इंच घ्यायचं आणि साधी बाई असली तर 1.5 इंच किंवा 2 इंच. हे साध्या बाईसाठी आपल्याला मध्ये पट्टी फोल्ड करावी लागते. तर 1 इंच कंपल्सरी घ्यायची. आता आपले ही 34 मापाचं छातीच्या बाई आहे. तर घडी आपण किती घेणार हे बघा. ही घडी आपण 8.5ची घेणार बघा. तर बाहीची घडी कशी घ्यायची हे आपल्या छातीनुसार घ्यायची. तर छातीचा जोही येईल आपला चौथा तो घ्यायचा. आता आपली 34ची आहे तर आपली हे 8.5 आलं आहे. तर तसंच तुमचं आलं 38 असो 40 असो जेही माप येईल त्याचा चौथा हे आपल्या बाहीच्या घडीसाठी घ्यायचं. बघा आता आपला हा 8.5चा पूर्ण चौकोन तयार करून घेतला आपण. उंची प्लस घडी. उंची आपण 11ची घेतलेली आहे. 10 + 1 आणि घडी आपली 8.5ची. आणि इकडे कॅप हाईट बघा. कॅप हाईट मी हे 3.5 इंच घेतलेलं आहे बघा. आणि हे आतमध्ये इथे मी हे 2 इंच घेणार. इथे आपण इथे 2 इंच घेतलेलं आहे आतमध्ये आणि इथे वरच्या साईडने 1 इंच. इथून आपण आकार द्यायचा. आधी आपल्याला वरच्या साईडचा आकार द्यायचा आहे. आकार व्यवस्थित हळूवार द्यायचा, उतरता आकार. आणि नंतर खोल भागाचा आकार द्यायचा आपल्याला. हा बघा, हा नंतर खोल भागाकडचा आकार आहे. हा खोल भाग आपल्या समोरच्या भागाकडे येतो आणि उंच भाग हा पाठीमागच्या भागाकडे जातो. तर हे लक्षात ठेवायचं. आणि बघा आता आपण हे दंडघेर जो आपला असेल तो घ्यायचा. आता आपला हा 5.5 आहे आणि त्याच्यामध्ये मी 1.5 इंच. तुम्ही 2 इंचही मिळू शकता. मार्जिंग 1.5 या 2 घेतली तरी चालते. तर बघा हे जे आपले मार्जिंगच्या रेषा ह्या जोडून घ्यायच्या. ही आपण लांब बाही केलेली आहे. तुम्ही छोटी याच प्रकारे करू शकता. बघा आपली ही लांब बाही आहे आणि अशा प्रकारे तुम्ही बाहीची कटिंग करू शकता. जे घडी कशी घ्यायची मी सांगितली. छातीनुसार आपला छातीच्या चौथा घ्यायचा आणि आपली ही बाही आहे 10 इंच. त्याच्यामध्ये आपण 1 इंच घेऊन 11 केलेली आहे आणि आपली दंडघेर 5.5 आणि इथे आपण 1 इंच घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपले बाहीचे माप टाकायचे आणि मग कटिंग करायची. आणि बाही कशी घ्यायची हे मी यामध्ये सांगितलेलं आहे. बऱ्याच बायांना प्रश्न पडतो की घडी किती घ्यायची. तर छातीचा चौथा घ्यायची म्हणजे आपली जी बाही आहे ती पूर्ण व्यवस्थित बसते. हे बघा कटिंग करताना आधी वरच्या साईडने कट करायचं. मगच दुसरा जो खोल भाग आहे तो आपण ओपन करून कट करायचा. असं बंद भागामध्ये कट करायचा नाही म्हणजे आपलं दोघी साईडचं कट होईल. तर बघा हे ओपन करूनच जो खोल भाग तो कट करायचा आणि आपला हा खोल भाग समोरच्या भागाकडे येतो. जेव्हा आपण बाही जोडतो तेव्हा हे लक्षात ठेवायचं आणि उंच भाग आपला हा पाठीमागच्या भागाकडे येतो. तर अशा प्रकारे आपली बघा ही लांब बाही तयार झालेली आहे. आणि याची घडी कशी घेता आहे ते महत्त्वाचं आपण यात सांगितलेलं आहे छातीच्या चौथ्यानुसार. तर अशीच तुम्ही छोटी
मोठी कोणत्याही प्रकारच्या बाहीची घडी तुम्ही घेऊ शकता. आपली ही बाही तयार झालेली आहे. आता आपण लहान बाही, आता आपल्याला छोटी बाही कशी घ्यायची तेही मी यात सांगते. हे बघा, आता मी हे 8.5ची घडी, म्हणजे आपलं हे 34 मापाची बाहीची घडी आहे. आपलं छातीचा चौथा आपण 8.5चीच घडी टाकलेली आहे आणि आपली छोटी बाही आहे. तर बघा, तुम्ही तुमच्या आवडीनुसार 3, 4 अशी घेऊ शकता. आता मी हे 4.5 इंचावर लावलेलं आहे आणि 1 इंच आपलं हे मार्जिंगमध्ये जाईल. तर येईल तर बघा, तर तयार आपली 3.5 इंचाची 3.5 इंचाची येईल ती. बघा, इथून मी हे 2 इंच घेते कॅप हाईट, कारण आपली लहान बाही आहे. तर 2 या 2.5 इंच घेतला तरी चालतं. मी इथून 2 इंच घेतला आहे आणि आतमध्ये 1.5 इंच. बघा, मोठ्या बाहीसाठी मी 2 इंच घेते आणि ही जर आपली बाही लहान असली तर मी इथे 1.5 इंच घेते आणि या साईडने 1 इंच. बघा, असा इथून आपण असे आकार द्यायचे. आपण नेहमी बाह्यांचे आकार या पद्धतीने देतो. व्यवस्थित हळूवार आकार, याची प्रॅक्टिस नेहमी केल्याने येते. बघा, आपले व्यवस्थित आकार आलेले आहे. आपले फिश कट, फिश आकार सुद्धा म्हणता याला. आणि आपला जो दंड घेर आहे, जो तुमचा येईल त्या पद्धतीने घ्यायचा. आता हा माझा 6 इंच घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच मार्जिन. तर तुम्ही सांगितलंच आहे, 1.5 या 2 इंच मार्जिन घेतली तरी चालतं. मी शक्यता 1.5 इंच घ्यायची. आता मी यामध्ये 2 इंच घेतलेले आहे. बघा, अशा प्रकारे आपण लहान उंचीची बाही तेही कट करून दाखवलेली आहे. कसे माप घेता आणि घडी कशी घेता यामध्ये सांगितलेलं आहे. मी 2 प्रकारच्या बाह्या याच्यामध्ये सांगितलेल्या आहे. एक लांब बाही आणि एक छोटी बाही. कशी कट करायची आणि कसे माप घ्यायचे यानुसार तुम्ही करा. बाही आपली व्यवस्थित येते. बघा, आणि हे कट ओपन केल्यावरच करायचा कट. तर अशा प्रकारे आपल्या दोघी बाह्यांची कटिंग झालेली आहे. आणि व्हिडिओ जर नवीन पाहत असाल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. मी बरेच बाही कटिंगचे व्हिडिओ टाकलेले आहे, तर ते पण बघून घ्या. हे बघा, आपली छोटी बाही अशा प्रकारे तयार झालेली आहे. तुम्ही असे कटिंग करून ठेवले तर जेव्हा आपल्याला ब्लाऊज शिवायचं असलं तेव्हा आपल्याला लवकर कटिंग होते. प्रत्येक वेळी आपण कटिंग करत बसलो तर आपला वेळ जातो. तर जे असे कटिंग करून ठेवले तर आपल्याला डायरेक्ट ठेवून कट करता येतं आणि आपलं ब्लाऊज लवकर व्यवस्थित कमी वेळामध्ये शिवण होते. तर अशा प्रकारे ब्लाऊज पेपर कटिंग करायची.